हरे कृष्ण. तुम्हा सर्वांचे आजच्या या 18 दिवसात आपण भगवद्गीता शिकतोय या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपला नवा अध्याय सुरू होतोय. तर नवा अध्यायाचं नाव आहे राजगुह्य योग. तर गुह्य योग म्हणजे गोपनीय ज्ञान. तर आता हे गोपनीय ज्ञान काय आहे, कृष्ण इथे काय सांगतोय ते आपण बघूयात. तर सर्वप्रथम आपण ज्यांच्या आनंदासाठी ही भगवद्गीता मी तुम्हाला सांगतेय आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही ही भगवद्गीता सगळेजण ऐकताय, तर त्याच्यासाठी आपण आधी श्री श्री राधा गोविंदांना जिथे आहात तिथून आपण त्यांना दंडवत नमस्कार करूयात. आणि मी आता याच्या पुढे मंगलाचरण म्हणते आणि मग त्याच्यानंतर आपण अध्यायाला सुरुवात करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. ओम ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. श्री कृष्ण जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आता आपण या अध्यायाला सुरू करूयात, नव्या अध्यायाला. तर त्याच्या आधी आपण जसं आता श्री श्री राधा गोविंदांना आपण दंडवत प्रणाम केलाय जिथे आहे तिथून, त्याचप्रमाणे आपण आता कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना सुद्धा आपण जिथे आहेत तिथून दंडवत प्रणाम करूयात. अ, जर त्यांनी ही भगवद्गीता इतक्या सोप्या शब्दामध्ये जर लिहिली नसती, तर आपल्याला ही इतकी सोप्या शब्दांमध्ये आपल्याला ही कळली पण नसती भगवद्गीता. तर आपल्याला त्यांचे खूप खूप आभार मानावे लागतील आणि आपण त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया. त्याचप्रमाणे आता इस्कॉन बंगलोरचे अध्यक्ष नामनिष्ठ प्रभूजी जे आहेत, तर त्यांचे सुद्धा आपण खूप आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी हा ऑनलाईनचा उपक्रम केलाय 18 दिवसाचा. आणि याच्यासारखे अजूनही बरेच उपक्रम आहेत की पुढे जरी आपल्याला शिकायचं असेल तर आपण याच्यामध्ये शिकू शकतो. पण हे ऑनलाईन म्हणजे घरी बसून आपल्याला जी भगवद्गीता ऐकता येते, आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो, तर याच्यासाठी आपण त्यांचे खूप खूप आभार मानूयात. तसंच ज्यांच्याकडून मी भगवद्गीता शिकले त्या ऐश्वर्या माथाजी आणि आमच्या ग्रुप लीडर पूजा माथाजी आणि बॅक सपोर्टची जी टीम असते त्या सगळ्यांचे पण मी आभार मानते, त्यांना नमस्कार करते. आणि आता आपण पुढे जाऊया. तर इथे नरसिंह देवा आहेत. तर इकडे आपण इस्कॉनमध्ये ना नरसिंह देवाचे पण आरती करतो. आपण त्यांना, कारण आपण या भौतिक जगामध्ये आपल्याला क्षणोक्षणी म्हणजे इतकं असुरक्षितता आहे. त्याच्यामुळे आपण त्यांचे नरसिंह देवाचा मंत्र म्हणतो, कवच म्हणतो आणि हे रेकमेंड करतो आपण की आपण हे सर्वांनीच रोज म्हणायला पाहिजे. तर या अध्यायाचं नाव, आता हा अध्याय आपण सुरू करतो, तर या अध्यायाचं नाव आहे राजगुह्य. राजगुह्य योग. तर गुह्य म्हणजे काय? तर म्हणजे गुह्य म्हणजे असं गोपनीय असतं, म्हणजे सिक्रेट असतं, की आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये असं बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात की ज्या सिक्रेशियल असतात, की लोकांना त्या पडद्याच्या मागे एक गोष्ट घडत असते, पण आपण जेव्हा समोर जेव्हा आपण ही सांगतो गोष्ट, त्यावेळेला त्याला खूप त्याचं वेगळं हे एक रूप केलं जातं, पण पडद्याच्या मागे ऍक्च्युली ते लाईफ वेगळं असतं. तर त्याला सुद्धा आपण म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात, फायनान्शियल असतात किंवा रिलेशनशिपमध्ये असतात, की ऍक्च्युली दाखवताना त्या वेगळ्या दाखवल्या जातात. तर हे पण एक त्याच्यामधला हा एक भाग आहे. पण आता याच्यामध्ये इथे कृष्ण
काय सांगतो याच्यावर ह्या गुह्यतम ज्ञान म्हणजे कृष्णाचं काय सिक्रेट सांगतो हे आपण याच्यामध्ये बघूयात. तर कृष्ण अर्जुनाला आधी हे ज्ञान का सांगतोय? तर अर्जुनामध्ये मत्सर नसतो. तो कधीही कृष्णाचा मत्सर करत नाही आणि मत्सर ही एक अशी गोष्ट आहे, की जर ती मनात असेल, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तो द्वेष, मत्सर हे माणसाला पूर्णपणे अ, डाउनफॉल होतो माणसाचा याच्यामधून. तर त्याच्यामधून आपल्याला ज्ञान घेता येत नाही. आपण अज्ञानामध्येच राहतो. जर मत्सर असेल, तर नवीन काही आपण शिकू शकत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मत्सर हा कधीही नसावा आणि अर्जुनाला जर कृष्ण हे म्हणत असेल, तर हा अर्जुनाचा जो सगळ्यात मोठा गुण आहे, तर आपणही हे विचार करायला पाहिजे, की आपल्यामध्ये मत्सर असायला नको. तर आपल्यामध्ये 6 अनर्थ असतात हृदयामध्ये. काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. तर याच्यापैकी ना हे पहिले 5 गोष्टी आहेत त्या आपण घालवू शकतो. त्याच्यावर औषध आहे. पण मत्सर या गोष्टीवर औषध नाहीये. तर मत्सर ही गोष्ट अशी आहे, की माणसाला ती कृष्ण भक्तीमुळेच फक्त ती आपण म्हणजे घालवू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अ, म्हणून अर्जुनाला कृष्ण ॲक्चुअली हे गोपनीय ज्ञान देतात. तर आता याच्यामध्ये अ, हे ज्ञान असं आहे, की आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं, की श्रीकृष्णांनी अ, दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आध्यात्मिक ज्ञानाला गुह्य ज्ञान असं म्हटलं. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान जे सांगितलं होतं त्याला गुह्य ज्ञान म्हटलंय. तर का म्हटलंय? ते काय सांगितलं त्याच्यामध्ये? की मी हे शरीर नाहीये. मी आत्मा आहे. हे दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये. तर आपण 3 गोष्टी ज्या कृष्णाने अर्जुनाला सांगितल्यात गोपनीयमध्ये त्या आपण बघूया. तर त्याला आपण गुह्य ज्ञान म्हणतो. मी हे शरीर आहे, आत्मा नाही. त्याच्यानंतर 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भक्ती विषयक हे ज्ञान आहे आणि भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. कारण तू माझा अंश आहेस. म्हणजे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं आणि सर्व जीवात्मे हे कृष्णाचे शाश्वत सेवक आहेत. तर याला आपण म्हणतो गुह्यतर ज्ञान. आणि याच्यामध्ये या 9व्या अध्यायामध्ये जे आता कृष्ण सांगणार आहे, तर याच्यामध्ये अनन्य विशुद्ध भक्तीचे पूर्णपणे निरूपण केलंय आणि याच्यासाठी म्हणून या ज्ञानाला परम गोपनीय ज्ञान म्हणतात. म्हणजेच गुह्यतम ज्ञान. तर कृष्ण प्राप्तीसाठी आपण भक्ती ही केलीच पाहिजे आणि याच्यामध्ये या ज्ञानामध्ये गुह्यतम ज्ञान हे सांगताना कृष्णाने सांगितलं, की गोलोक वृंदावन हेच माझे घर आहे आणि मला तिथे जायचं आहे, हे प्रत्येक माणसाने समजून घेतलं पाहिजे. आणि जर ही भक्ती करायची असेल, तर कोणाचा मत्सर करू नये. म्हणजे आपण अ, महामंत्र तोंडाने म्हटला पाहिजे, तो कानाने ऐकला पाहिजे. श्रीमद भागवतम, भगवद्गीता याचं आपण श्रवण केल्या पाहिजे आणि हे ज्ञान मिळाल्यामुळे आपण भौतिक दुःखापासून दूर होतो. तर आता ही भौतिक दुःख कुठली असतात? तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. तर आता ही मेन 4 दुःख असतात. पण याचं माणसाकडे कुठलंही सोल्युशन नाहीये, की आपण कुठल्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याला म्हटलं, की मी फिजिकली खूप फिट आहे. पण मला एक असं औषध द्या तुम्ही, की जेणेकरून अ, मी आता ह्याच्यापुढे कधीच आजारी पडणार नाही. तर हे असं होऊ शकत नाही. असं कुठलाही डॉक्टर त्याच्यावर तुम्हाला औषध नाही देणार. फार-फार तर तुम्हाला सांगू शकेल, की तुम्ही काही एक्सरसाइज करा, तुम्ही डायटमध्ये चेंजेस करा, तुम्ही वॉकिंग करा वगैरे-वगैरे गोष्टी. पण असं औषध कोणी जन्म-मृत्यू, जरा-व्याधी या गोष्टींमधून कोणीही देणार नाही. तर आपण त्याच्यामुळे काय होतं, की आपण त्याच्यावरचा जो फोकस असतो ना, तो आपण आयुष्यातल्या ह्या 4 महत्त्वाच्या भौतिक ज्या गोष्टी आहेत, त्या आपण भौतिक दुःख आहे त्याच्यातून आपण बाहेर जातो. त्याच्यावर फोकसच ठेवत नाही आणि मग आपण कुठल्या दुय्यम स्तराच्या गोष्टी असतात. काही रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, कुणाचं लग्न होत नाही, कुणाची मुलं आहेत. हे जे काही प्रॉब्लेम आहे आपण त्याच्यामध्ये इतके आपण गुंतले जातो, की ह्या मूळ ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण दूर जातो. आणि त्याच्यामुळे या दुःखामधून आपण दूर होत नाही. तर म्हणून हे जेव्हा गुह्यतम ज्ञान आपण हे आता कृष्ण जे याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे ज्ञान, त्याच्यामुळे आपल्याला हे ज्ञान या फिजिकल या भौतिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून आपल्याला ते मुक्त करतं. आता ह्याच्यामध्ये राजविद्या याला का म्हटलं आहे बघूया. मी आधी श्लोक वाचते. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्षा प्रत्यक्षा अवर्गम् प्रत्यक्षा अवगमं धर्मं सुसुखं कर्तुमम् अव्ययम्. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे.
आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता करणारे आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. तर आता ह्या राजविद्या का म्हटलं आहे या ज्ञानाला? तर आता ज्याप्रमाणे आपण अ, आंबा हा फळांचा राजा आहे किंवा आपण सिंह म्हणतो, तर तो जंगलाचा राजा असतो. तर आपण सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतो? तर सिंह हा खूप बलशाही आहे. तसाच आंबा हा खूप गोड आहे. तो सर्वांना आवडतो. तर हे जे ज्ञान आहे ना, ते हे ज्ञान खूप ज्ञानांचा राजा आहे हे. म्हणजे हे ज्ञान अगदी सोपं आहे. समजण्यासाठी सोपं आहे आणि सर्वांना जर समजण्यासाठी सोपं असेल, तर ते गोष्ट ऐकायला नक्कीच आवडते. नंतर आपल्याला ते आवडते, सुलभ आहे, सोपे आहे आणि ह्याच्यामध्ये हे ज्ञान पवित्र आहे. म्हणजे हे घेतल्यामुळे आपल्या हृदयामध्ये जे काही अनर्थ असतात ना, जे ते अनर्थ बीजासकट काढले जातात. म्हणजे परत हे अनर्थ आपल्या हृदयामध्ये येत नाहीत आणि चित्त शुद्ध होते. आपल्याला भक्ती करायला लावतं म्हणजे हे ज्ञान. की आपण जसं भगवद्गीता, भागवतम ह्या सगळ्या गोष्टी वाचत जातो. हे ज्ञान घेत जातो त्याच्यामधून. तर तसं आपल्याला इथे चित्तशुद्धी जास्तीत जास्त होते आपली आणि हे ज्ञान अविनाशी आहे. तर हे ज्ञान अविनाशी याला का म्हटलं आहे? तर आपण आता जे ज्ञान घेतो ना, अ, म्हणजे आता आपण मोठ्या-मोठ्या डिग्री करतो. आपण बी-एस-सी केलंय, एम-एस-सी केलंय, एम-ए केलंय, पी-एच-डी करतात. आता ह्या सगळ्या मोठ्या-मोठ्या डिग्री आहेत. पण आता ह्याच्यात कितीही आपण अभ्यास केला, तरी सुद्धा आपल्याला वयाच्या एका ठराविक अ, अ, मर्यादेपर्यंतच आपण ह्याचा स्मरणशक्ती राहते आपल्याला. म्हणजे आता तसं जर बघायला गेलं तर आपण एक 60 वर्षापर्यंत, 62 वर्षापर्यंत आपण जे काही शिकतो ते आपल्याला आठवतं. आपण त्याच्यावर बोलू शकतो. पण अ, नंतर जर आपण बघितलं तर आपली मेमरी कमी-कमी होत जाते. आपण जर शिकवायचा प्रयत्न केला, आठवायचा प्रयत्न केला तर आपल्याला आठवत नाही. तर या ज्या डिग्री आहेत किती मोठ्या घेतल्या, तरी माणसाला या जन्माच्या शेवटी जाऊ देत, पण एका ठराविक वयोमर्यादेनंतर सुद्धा त्याला ते काही आठवणार नाही. तर हे जे ज्ञान आहे, हे गुह्यतम ज्ञान आहे, जे कृष्ण देतो इथे आध्यात्मिक ज्ञान आहे. हे मात्र असं होत नाही. तर कृष्णाने ह्याचं गॅरंटी दिलेली आहे, की या जन्मामध्ये तुम्ही जर हे ज्ञान समजा तुमचं 60% पर्यंत जर तुम्ही पोहोचलात आणि पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला परत ते सगळं ज्ञान घेण्याची गरज नाहीये. तुम्ही 61% पर्यंतच ते सुरू करणार. तर ही जी एक ग्वाही आहे ती कृष्णाने याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे आत्मज्ञान जे आहे ते शाश्वत आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने याच्याविषयी सांगितलेलं पण आहे, की तुम्ही इथे या जन्मामध्ये जेवढं ज्ञान घ्याल, त्याच्यानंतर पुढच्या जन्मामध्ये तुम्ही ते ज्ञान तिथून जिथे तुम्ही थांबला होता, तिथून त्याचा पुढच्या जन्मामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणून या ज्ञानाला आपण राजविद्या असे म्हणतो. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही, त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म-मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. तर आता याच्यामध्ये कृष्णाने सांगितलंय, की आता सगळेच जे लोकं असतात ना, ते काही आता हे ज्ञान समजू शकत नाहीत. कारण ते काही कृष्णाचे भक्त नाहीयेत. असं होतं, की आपण भगवद्गीतेचा क्लास केला आणि त्याच्यानंतर अ, आपण भगवद्गीता घरी जाऊन ठेवली. त्याच्यानंतर त्याचा काही विचार केला आपण, त्याच्यावर अभ्यास करायचा प्रयत्न केला, तर प्रत्येक माणसाला ते समजतं का? नाही. तर ज्या व्यक्तीची त्याच्यावर श्रद्धा आहे, जो व्यक्ती भक्ती मार्गावर आहे आणि कृष्णाचा भक्त आहे, तर त्याला जे कृष्णाला काही सांगायचं असेल ना, तर तो ते समजू शकतो, तो त्याच्याप्रमाणे वागू शकतो. पण ज्याची श्रद्धा नाहीये, ते म्हणतील त्यांना कृष्ण प्राप्ती होऊच शकत नाही. आणि आपण जे मी काय सांगतो हे समजू कोण शकतं? तर जे फक्त कृष्णाचे भक्त आहेत ना, त्यांनाच ते समजू शकतं. अ, 9.4 पुढचा श्लोक घेते. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही.
तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन-पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःला सर्व सृष्टीचे मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. तर आता याच्यामध्ये अ, कृष्ण सांगतायत, की हा परस्पर विरुद्ध विधान आहेत. तर याला ना अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हणतात, की मी त्या ठिकाणी आहे आणि तरीही मी त्या ठिकाणी नाही. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे आणि खाली कृष्ण म्हणतात, "तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत." तर आता हा जेव्हा विरोधी अर्थ आहे ना, तर हा पटकन लक्षात येत नाही. तुम्ही कृष्णाचे भक्त असाल, त्यांच्या भक्तीमध्ये असाल, तर तुम्हाला नक्की या गोष्टी कळतात. तर त्याच्यामध्ये आता एक उदाहरण द्यायचा प्रयत्न करते, की दुधाचं आपण विरजण घालतो. नंतर विरजण लावलं की त्याचं रूपांतर दह्यामध्ये होतं. आपण दही घुसळलं की त्याचं लोणी तयार होतं आणि लोण्याचं तूप होतं. मग आता तुपामध्ये दूध असतं का? किंवा तूप हे दूध त्याच्यामध्ये जरी असलं, तरी दूध हे त्याच्यासारखं दिसत नाही. दुधाच्या क्वालिटी पूर्ण वेगळ्या आहेत. तर दूध हे जरी ओरिजिन असेल, तर ओरिजिन हे सगळ्यामध्ये असतं. पण त्याच्या क्वालिटी त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे कॅरेक्टर जे आहे, दुधाचं क्वालिटी जी आहे, ती तुपामध्ये आपल्याला तशी दिसत नाही. म्हणजे जरी तुपाचे उगमस्थान हे जरी दूध असलं ना, तरी एका अर्थाने त्यात दूध आहे आणि एका अर्थाने नाही. तर हा या श्लोकाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याचप्रमाणे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात, हे जाणून घ्या. म्हणजे वारा जरी हा सर्वत्र वाहिला, तरी सुद्धा तो आकाशाच्या पलीकडे जात नाही. तो आकाशामध्येच राहतो आणि त्याप्रमाणे ही जी व्यक्त प्रकृती आपल्याला दिसते, ती पूर्णपणे कृष्णामध्ये स्थित असते. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छांनी ती पुन्हा-पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. तर आता आपण हे बघितलेलं होतं, की ही जी संपूर्ण भौतिक सृष्टी जी तयार होते, तर इथे फक्त कृष्णांच्या ते फक्त इच्छेमुळे पूर्ण होते. म्हणजे कृष्ण फक्त इच्छा करतात आणि जग निर्माण होते. तर याच्यामध्ये कसं आहे, की महाविष्णू तर महाविष्णू हे श्वास आणि उच्छ्वास हे 2 घेत असतात. तर ज्यावेळेला ते उच्छ्वास घेतात, उश्वास घेतात, तर त्यावेळेला प्रकृती ही म्हणजे ब्रह्मांड हे तयार होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते गर्भोदकशाही रूप घेतात विष्णूचं. गर्भोदकशाही विष्णूचं रूप घेतात आणि तिथे ब्रह्मदेवाची अ, ब्रह्मदेवा ब्रह्मदेव तिथे क्रिएशन होतं आणि पूर्ण विष्णूंच्या श्रीकृष्णाच्या मदतीने ब्रह्मदेव प्रकृतीची म्हणजे सृष्टीचं निर्माण करतो आणि त्या सृष्टीमध्ये परत एकदा विष्णू हे क्षीरोदकशाही विष्णू म्हणून तिथे परत एकदा त्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि प्रत्येक जीवात्मांमध्ये ते प्रवेश करतात. आणि त्याला आपण परमात्मा स्वरूप म्हणतो. तर हे असं सृष्टीची रचना होते आणि त्याच्यामध्ये कृष्ण फक्त इच्छा करतो आणि हे सगळं जग हे असं तयार होतं. आता याच्यामध्ये कसं आहे, कृष्ण जरी फक्त बघत असतो आणि तरी तो न्यूट्रल आहे. पण आपल्या मनातील विचारांकडे पण कृष्णाचं पूर्णपणे लक्ष असते. त्यामुळे कृष्णाकडे जाताना मन हे आपण नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे, शुद्ध ठेवलं पाहिजे. म्हणून प्रवचन ऐकण्यापूर्वी किंवा आपण कीर्तन करण्यापूर्वी आपण जे जप करतो, हा याच्यासाठीच करतो, की आपलं मन पूर्णपणे शुद्ध होतं. नंतर आपल्या अ, मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात, आपण एखादा जर रागात असू किंवा एखादी जर गोष्ट आपण डिस्टर्ब असू, तर आपण डायरेक्टली जाऊन आपण कीर्तनाला नाही बसू शकत. तर आपल्याला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण जप करतो. तर हे लक्षात नेहमी ठेवलं पाहिजे, की आपलं मन हे नेहमी शुद्ध पाहिजे. पुढचा श्लोक घेते. मय्या अदक्षिण प्रकृतीः सूयते सचराचरम् ते हेतुना अनेन कौन्तेय जगद्विपरै
वर्तते. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर आता याच्यामध्ये दिलेली आहे, सांगितलेलं आहे, की भौतिक प्रकृती ही कृष्णाची शक्ती आहे आणि कृष्णाच्या अध्यक्षतेखालीच ती या प्राण्यांची निर्मिती करते. आणि आपल्या इच्छेप्रमाणेच भौतिक प्रकृती आपल्यासाठी शरीर हे तयार करत असते. अवजानन्ति मां मूढा मानुषां तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूतमहा ईश्वरम्. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. तर आता याच्यामध्ये आपण कृष्णाकडे का जात नाही आणि त्याबद्दल आपण कृष्ण सांगत आहेत, की का कृष्णाकडे सगळेजण जाऊ शकत नाही. आता जी माणसे कृष्णाला ओळखत नाहीत, त्यांना कृष्णाने मूढ म्हटले आहे. मूढ म्हणजे मूर्ख म्हटले आहे. की त्यांना असं वाटतं की कृष्ण सुद्धा काय, कृष्ण हा माझ्यासारखाच आहे. एक माणूस आहे आणि ते कृष्णाचं दिव्य शरीर जे आहे ते जाणत नाही. त्यांना असं वाटतं की कृष्ण हा माझ्यासारखाच आहे आणि इथे सांगितल्याप्रमाणे आपण कृष्ण मानव रूपात अवतरतो, जन्म घेत नाही. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने काय सांगितले आहे, हे ते लोक जाणूनच घेत नाहीत. म्हणजे कृष्ण म्हणजे एनर्जी आहे, कृष्ण म्हणजे लाईट आहे, असं ते म्हणतात. कृष्णाचं दिव्य स्वरूप ते एक्सेप्टच करत नाहीत, की कृष्ण फक्त म्हणजे तो जन्म घेण्यासाठी आला होता आणि तेव्हा त्यांनी माणसाचा जन्म घेतला आणि नंतर परत तो एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झाला, असं ते म्हणतात. त्याच्यामुळे त्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीये कृष्णाला आणि 3 गुणांनी तो रजोगुण, सत्वगुण, तमोगुण यांनी सुद्धा कृष्ण हा बद्ध होत नाही. पण हे जे मूढ लोक आहेत ना, हे त्यांना हे एक्सेप्ट करत नाहीत. हे असं मानत नाहीत. पुढचा श्लोक घेऊया. मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीन् आसुरीं च एव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत, ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञानसंस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. आता कृष्ण पुढे हे जे मूढ लोक आहेत ना, तर ह्यांचं काय होते आता हे कृष्ण सांगतायत इथे, की हे जे मूढ लोक असतात ते सगळे असे भ्रमित असतात आणि ते शब्दांनी, नास्तिक विचारांनी हे सगळे मूढ लोक म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे आकर्षित होतात, की म्हणजे जिथे नास्तिक विचार आहेत, तिथे त्या ठिकाणी हे जास्त करून आकर्षित होतात आणि त्यांना कितीही त्याच्यामुळे त्यांनी फलदायी क्रिया केल्या, त्यांनी काही गोष्टी अ, जप, तप हे सगळ्या गोष्टी केल्या, तरी त्यांना त्याच्यामध्ये यश मिळत नाही. कारण ते कृष्णावर विश्वासच ठेवत नाहीत. त्याच्यामुळे अ, त्यांना मुक्ती पण मिळत नाही. आणि आता जर आपण बघितलं तर रावण आहे, हिरण्यकश्यपू आहे, तर त्यांना काय पाहिजे होतं? त्यांना अमरत्व पाहिजे होतं. त्यांना मोठं राज्य पाहिजे होतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या. पण त्यांची प्रवृत्ती ही असुरी प्रवृत्ती होती. त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या, की म्हणजे त्यांना असा वर नाही मिळाला, की जेणेकरून तू अमर होशील किंवा हे. पण त्याउलट कृष्णाचे जे भक्त असतात, वैष्णव असतात, तर त्यांना मुक्ती ही नको असते. म्हणजे त्यांना त्यामुळे ते भक्तांच्या घरी फक्त त्यांची भक्तांच्या घरी आम्हाला पाठवा. म्हणजे कृष्णाजवळ ते एकच प्रार्थना करतात, की "तू कुठेही आम्हाला जन्माला घाल, पण आम्हाला त्या भक्तांच्या घरामध्ये जन्माला घाल. जेणेकरून आम्हाला तुझ्या भक्तीमध्ये अ, समरस होता येईल. तुझी भक्ती आम्हाला 24 तास करता येईल." तर हा फरक आहे, की आपण जे मूढ लोक आहेत आणि कृष्णाचे जे भक्त आहेत, तर त्यांच्यामध्ये हा अ, महत्वाचा फरक आहे. 9.13 बघूया. महात्मानस्तु मा पार्थ दैवीं प्रकृतीम् आश्रिताः भजन्ति अनन्यमनसः ज्ञात्वा भूत आदिम् अव्ययम्. हे पार्थ, मोहित झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात.
ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात. कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. तर आता इथे आपल्याला या स्लाइडमध्ये माधवेंद्र पुरी नावाचे ब्रह्मगौडीय संप्रदायाचे एक भक्त दिसतात. तर ते कृष्णाचे खरंच खूप चांगले भक्त होते. म्हणजे भक्तांमध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. कनिष्ठ भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम अधिकारी असतात. तर हे उत्तम अधिकारी असतात. कृष्णाचे शुद्ध भक्त असतात आणि ते दक्षिण भारतामधून वृंदावनात निघालेले असतात. तर त्यांना अ, शरीराविषयी त्यांनी कधीच म्हणजे जास्त त्याच्यामध्ये ते लक्ष घालत नाहीत. कुणी जर त्यांना भिक्षा दिली तर ते घ्यायचे. नाहीतर ते त्यांच्या भक्तीमध्ये इतके मग्न असायचे, की त्यांनी अ, अ, शरीराला किंवा म्हणजे अन्न वगैरे ह्या गोष्टीचं जर कोणी दिलं तर हे करायचे. ते स्वतःहून कुणाकडे मागायचे नाहीत. तर आता त्यांनी या प्रवासामध्ये असताना गोवर्धनाची परिक्रमा करतात आणि संध्याकाळी ते एका झाडाखाली बसून जप करत असतात. तर तिथे दिवसभर त्यांनी काही खाल्लेलं नसतं. तर अचानक तिथे एक मुलगा येतो. काळा-सावळा छान मुलगा असतो. आणि तो त्यांना म्हणतो, की "हे माझ्या आईने तुमच्यासाठी या मडक्यामध्ये दूध पाठवलंय, तर तुम्ही ते दूध सेवन करून घ्या." तर ते म्हणतात, "अरे कशासाठी हे?" तर तो म्हणतो, की "नाही तुम्ही सकाळपासून काही घेतलं नाहीये, तुम्ही उपाशी आहात. तर तुम्ही हे घ्या दूध." तर मग ते म्हणतात, ठीक आहे, पण हे तुला कसं कळलं म्हणजे?" तर मग ते सांगतात, की "नाही माझी ही आई आहे ना, तर माझी आई खूप हुशार आहे आणि तिला म्हणजे असं कळतं, की म्हणजे इथे स्वामी आले आहेत किंवा आपण त्यांना म्हणजे हे दूध वगैरे पाठवूया. तर माझी आई असं देत असते. तर तुम्ही आता असं करा, हे दूध घ्या आणि हे मडकं मात्र इथे परत ठेवून टाका. तर मी ते मडकं परत घ्यायला येतो. तर साधारणपणे म्हणजे तुम्ही थोड्या वेळानंतर मी परत येऊन घेऊन जाईन. तर मग ते म्हणतात ठीक आहे आणि मग नंतर दूध घेतात आणि ते मडकं जे असतं ते तिथे ते दूध वगैरे आणून ठेवून टाकतात तिथे आणि ते वाट बघतात. तर कृष्ण म्हणजे हा मुलगा काही येत नाही. आणि त्याच्यानंतर मग त्यांना साधारण 1 तास, दीड तास झोप लागते आणि झोपेमध्ये स्वप्नामध्ये हा मुलगा जो असतो, तो मुलगा स्वप्नामध्ये दिसतो त्यांना आणि मग ते एकदम असे म्हणजे झोपेमध्ये बघतात, की अरे हा तर तोच मुलगा आहे आणि स्वप्न पडतं त्यांना हे, की तो मुलगा म्हणतो, "काय तू मला ओळखलं नाहीस का? मी आलो होतो तुझ्याकडे आणि ठीक आहे, आता तू असं कर, अ, तू जिथे गोवर्धन पर्वतावरती काटेकुटेरी आता पुढे आहे म्हणजे एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी ते सांगतात इथे-इथे तू असं जा आणि माझा अर्चविग्रह तुला तिथे सापडेल. तर तिथे सगळे काटे कुटे सगळे असे आहेत. काटेरी भाग आहे तो आणि मी अनेक वर्षापासून मी तिथे आहे. तर ते मला सगळे काटे वगैरे टोचतायत रे आणि त्याच्यामुळे ऊन आहे. तर तुम्ही मला त्याच्यामधून तू बाहेर काढ आणि मला चंदनाचा लेप लाव. मला खूप भूक लागली आहे, तर मला काहीतरी खायला दे. आणि तू मला तिथून घेऊन जा. तर माधवेंद्रपुरी मग एकदम असे खाडकन स्वप्नातून जागे होतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं, की कृष्ण स्वतः आपल्याकडे आला होता आणि कृष्णाची आपण सेवा करायची, तर कृष्णच आपली सेवा करतोय असं ठिकाणी झालं असं झालं या ठिकाणी आणि मग त्यांना खूप वाईट वाटतं. मग ते तिथल्या लोकांना अ, बरोबर घेतात आणि मग जसा कृष्णाने सांगितलं तसं त्या ठिकाणी जातात आणि मग तो अर्चविग्रह तिथून बाहेर काढतात. मग त्याला व्यवस्थितपणे अभिषेक करतात. नंतर मग त्यांना चंदनाचा लेप लावतात. नंतर असं नैवेद्य त्यांना असं सगळं दाखवतं आणि मग तो अर्चविग्रह आता तिथे आहे आणि त्या अर्चविग्रह त्या नाथद्वारेमध्ये आहे तिथे आता आणि सगळेजण त्याची आता पूजा करतात. तर आपण जे श्रीनाथजी म्हणून जे आहेत ना अर्चविग्रह नाथद्वारामध्ये तर तो हा त्यांचा आहे. तर आपल्याला अशा रीतीने कळतं, की म्हणजे हे जे महात्मा असतात तर हे 24 तास कृष्णाचं कीर्तन करतात, 24 तास कृष्णाचा जप करतात आणि कृष्णही त्यांचं रक्षण करतो. पुढे बघूया. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्तन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्त्या उपासते. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत, भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. तर महात्मे काय करतात? तर महात्मे हे सतत कृष्णाचा कीर्तन करत असतात. म्हणजे सतत कृष्णाचा जप करतात. कृष्ण प्राप्तीसाठी दृढनिश्चयाने प्रयत्न करतात. कृष्ण भक्त होण्यासाठी इतरांना पण सांगतात. म्हणजे असं नाही की फक्त स्वतःच कृष्णाचा जप करतात, पण सगळ्या लोकांना ते सांगतात.
नंतर भक्तिभावनेने नित्यपणे कृष्णाची उपासना करतात. आता हा जो इथे चित्र दिसतंय आपल्याला याच्यामध्ये, तर ते श्रीला प्रभुपादांचं आहे आणि ते तर म्हणजे त्यांनी खूप भक्ती केली आहे आणि रोज निश्चयाने ते जप करत होते, सतत कीर्तन करत होते. कृष्णाचा त्यांनी जगभर प्रचार केलाय आणि हे त्यांच्या भक्तांबरोबरचं त्यांचं चित्र आहे. तर हे महात्मे हे असे असतात, की ते सतत कृष्णाच्या कीर्तनामध्ये आणि सतत कृष्णाच्या भक्तीमध्ये असतात. पुढे बघूया. पिता अहम् अस्य जगतः माता धाता पितामहः वेद्यं पवित्रम् ओंकार ऋक्साम यजु एव च. मी या जगाचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. तर कृष्ण इथे आपल्याला सांगतात, की कृष्ण आपले माता-पिता आपले आहेत आणि फर्स्ट क्रिएटर ॲक्चुअली कृष्णांनी जो क्रिएट केलेला आहे तो ब्रह्मा आहे. तर आता कृष्ण जर ब्रह्माचे पिता असतील, तर कृष्ण आपले पितामह होतील. म्हणजे आपण त्यांना आजोबा पण म्हणू शकतो. आणि कृष्ण म्हणतात, की मी सर्वांचाच आधार आहे आणि माझ्यापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. तर आणि गोलोक वृंदावन हे आपलं घर आहे. 9.18 मी ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. तर आता याच्यामध्ये इथे कृष्णांनी आपल्याला सांगितलंय, की मीच सर्वांचा आधार आहे आणि म्हणजे वेगवेगळ्या शब्दांमधून त्यांनी इथे सांगितलेलं आहे, की मी तुमचा जिवलग मित्र आहे, मी तुमचा आधार आहे, मी तुमचं विश्रामस्थान आहे. आणि हृदयामध्ये आपल्याबरोबर कृष्ण हे स्थित असतात. आपल्याला माहिती आहे, की परमात्मा स्वरूपामध्ये कृष्ण आपल्याबरोबर असतात. आणि तुम्ही जर भगवद्गीता आणि म्हणजे आपल्याला याचा खरोखर अनुभव येतो, की आपण जर ठरवलं, की मला भगवद्गीता वाचायची, आपण अशी इच्छा जरी केली ना, तरी कृष्ण ते बरोबर सगळं अरेंज करतात आणि आपण भगवद्गीता वाचू शकतो. आणि त्याच्यामुळे आपली भौतिकापासून थोडीशी गोडी जी आहे ती आपली कमी-कमी होत जाते आणि आपण कृष्णाची भक्ती करायला सुरुवात करतो. "हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस अ, पा पाव पाऊस थांबवितो आणि पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत चेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहे." तर इथे त्यांनी सांगितलंय, की सर्व देवदेवता म्हणजे आता उष्णता म्हणजे आपण सूर्य म्हटलंय, पाऊस म्हटलंय, जो पाऊस पडतो तो मेघराज आहे. नंतर अमृत तत्व, मूर्तिवंत मृत्यू म्हणजे तिथे जो मृत्यू आहे शेवटी त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण. तर कृष्ण हा प्रत्येक गोष्टीमध्ये मी कसा आहे हे इथे सांगतोय, की प्रत्येक गोष्टीमध्ये मीच आहे आणि हे जे काही सगळं आहे ना, तर तिथे कृष्ण हा एखाद्या कंपनीचा असल्यासारखे आहेत आणि हे सगळे देवदेवता जे आहेत, ते सगळे आता कृष्णाच्या आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी काम करत असतात. आणि म्हणजे कोणी तिथे पाऊस पाडतो किंवा कोणी सूर्यदेव आहे तो उष्णता प्रदान करतो. तर असं हे सगळं भौतिक जगाचे जे मॅनेजर्स आपले असतात ना, त्याप्रमाणे हे डिपार्टमेंट्स असतात. त्याप्रमाणे हे कृष्णाचं आहे, की कृष्ण हा सगळ्यात वरती आहे आणि कृष्ण जसजसे त्यांना प्रत्येक आदेश देतो, तसं ते देवदेवता त्या गोष्टीमध्ये त्याचे काम काम करत असतात. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य उपभोग घेतात. आता इथे कृष्णांनी असं सांगितलंय, की सगळेजण कृष्णांकडे जात नाहीत. तर प्रत्येकाला ज्या अपेक्षा असतात ते त्या देवांकडे जातात. आता एखाद्याला जर चांगली बायको पाहिजे असेल, तर तो उमा-पार्वतीचं पूजन करेल किंवा एखाद्याला आरोग्य चांगलं पाहिजे असेल, तर तो सूर्याचं पूजन करेल आणि म्हणजे ते जे त्यांचे ग्रह आहे, की चंद्रलोक आहे, सूर्यलोक आहे, असे पितृ आहे, तर त्याप्रमाणे ते त्या-त्या ग्रहांकडे त्या-त्या ग्रहांवर जातात आणि तिथे आनंदात पण राहतात. पण शेवटी काय असतं, की
इथे शाश्वत अशी ही गोष्ट नाहीये. कारण तुमचं जोपर्यंत पुण्य आहे, तोपर्यंत तुम्ही त्या ग्रहावर जाल. पण एकदा का तुमचा पुण्याचा बॅलन्स कमी झाला, तर परत तुम्ही खाली याल. आता इथे हे सायकल दाखवलंय तसं, की इथे तो आनंदात आता खाली आता उतरतोय. पण त्याच्यानंतर चढ हा आयुष्यामध्ये येणारच आहे. आयुष्य हे वर-खाली होणार आहे आणि इथे हे जायंट व्हील दिलंय. तर जो वरती जातो, तो खाली पण येतो. त्याच्यामुळे जरी कितीही आनंद तुम्हाला स्वर्गात मिळाला, किंवा इंद्रलोकामध्ये मिळाला, सूर्यलोकामध्ये मिळाला, तुम्ही तिथे कित्येक वर्ष तुम्ही आनंदात राहिले, तरी ज्यावेळेला तुमचं पुण्य संपणार आहे, त्यावेळेला मात्र तुम्हाला परत एकदा पृथ्वीवर येऊन ते जन्म-मरणाच्या चक्रामध्ये तुम्ही परत अडकणारच आहात. तर कृष्णाची भक्ती केली, तर फक्त हा जन्म-मरणाचा फेरा चुकू शकतो आणि आपल्याला मुक्ती मिळू शकते. 9.22. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर आता हे योगक्षेमं वहाम्यहम, तर हा लोगो एल-आय-सीचा आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे. पण जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते मी जपतो. तर आता कृष्ण या श्लोकामध्ये सांगतायत, की अ, आपण बघतो, की आपण एखादं स्तोत्र वाचलं म्हणजे आपण कुठलीही स्तोत्र वाचली, तर त्याच्यामध्ये ना एक फलश्रुती दिलेली असते, की तुम्ही हे स्तोत्र वाचल्याने कुणाला आरोग्य चांगलं मिळेल, कुणी हे स्तोत्र वाचल्याने त्याला अ, पैसा चांगला मिळेल, किंवा अशा अनेक गोष्टी असतात, की आपल्याला त्या फलश्रुती म्हणतो आपण त्याची. पण कृष्णानी अख्ख्या या भगवद्गीतेची जी फलश्रुती आहे ना, तर ती या श्लोकामध्येच त्यांनी सांगितलेली आहे, की तुमच्याकडे जे काही नाहीये, ते मी तुम्हाला देतो आणि अ, जे काही तुमच्याकडे आहे त्याचं मी रक्षण करतो. म्हणजे जर पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे, की हे तो त्याच्या भक्तांना सांगतो. म्हणजे जर तुम्ही जे माझी भक्तिभावाने पूजा करतात आणि माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांना देतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते मी जपतो. अ, तर ह्याच्यासाठी आपल्याला कृष्णाने सांगितलंय, की म्हणजे कृष्णाची भक्ती ही तुम्ही केली पाहिजे. तर समजा म्हणजे आता याच्यामध्ये म्हणता येईल, की एखादा माणूस त्याचं आरोग्य चांगलं नाहीये, पण तो कृष्णाचा भक्त आहे. तो कृष्णाकडे भक्ती करतोय. तो श्रीमंत माणूस आहे. तर कृष्ण त्याच्या संपत्तीचं रक्षण करतो आणि त्याच्याकडे जर आरोग्याची कमी असेल, तर कृष्ण त्याला डेफिनेटली चांगलं आरोग्य देतं. किंवा उलटं, की त्या माणसाकडे पैसा नाहीये, पण त्याच्याकडे आरोग्य खूप चांगलं आहे आणि तो कृष्णाची भक्ती करतो. तर त्याच्याकडे जे नाहीये त्याच्याकडे पैसा नाही, तर कृष्ण नक्की त्याला अ, ती संपत्ती देणार. अ, अशा रीतीने योगक्षेमं वहाम्यम हा असा अर्थ आहे, की जो पण जसं सांगितलं तसं, की जर तुम्ही कृष्णाची भक्ती केली तरच. पण त्याला 100% म्हणजे तुम्ही कृष्णाला शरणही गेलं पाहिजे. 9.23. ये अपि अन्यदेवता भक्ताः यजन्ते श्रद्धया अस्मिताः ये ते अपि माम् एव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. हे कौन्तेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि हे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात. परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. तर आता इथे कृष्ण आपल्याला सांगतोय. कृष्णानं हे थोडंसं आता आपल्याला भक्तीविषयी सांगतोय, की देवतांचे पूजन जे आपण करतो ना, की सगळ्या देवतांची आपण पूजा करतो. मग ते स्वर्गलोक किंवा त्या देवतांच्या लोकांमध्ये जातात आणि म्हणजे जिथे-जिथे, जशा-जशा देवांची ते पूजा करतात, तसे-तसे ते त्या देवांमध्ये जातात आणि इथे अ, जर लोकं वेगवेगळ्या देवतांकडे पूजा करायला जर गेले, तरी शेवटी काय होतं ते ते कृष्णाकडूनच म्हणजे त्यांना फळ मिळतं त्याचं. जोपर्यंत कृष्ण सँक्शन करत नाही, तोपर्यंत त्यांना ते फळ मिळत नाही. तर त्याच्यापेक्षा हे अ, इनडायरेक्टली तुम्ही कृष्णाकडे जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली कृष्णाकडे गेलेलं हे कधीही बरोबर आहे. हे कृष्ण इथे सांगतायत. की तुम्ही उगीच सगळ्या देवदेवतांकडे म्हणजे तुम्ही प्रत्येकाकडे मागायला जाऊ नका, की तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही मला मागू शकता. कारण शेवटी त्यांना सँक्शन करणारा हा कृष्णच आहे. पुढे बघूया. यान्ति देवव्रता देवान् पितृयान्ति पितृव्रताः
भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मद्याजिनोऽपि माम्. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्याबरोबर राहील. तर आता इथे कृष्णाने सांगितलंय, की आता जे ज्या देवतांची पूजा करतात, आता स्वर्गलोक, देवलोक, सूर्यलोक किंवा त्यांच्या देवतांच्या लोकांमध्ये जातात. आता जे लोक सूर्याची मगाशी सांगितल्याप्रमाणे, की सूर्याची जे पूजा करतात ते सूर्य लोकांमध्ये जातात. जे पूर्वजांची पूजा करतात, पितृलोकांमध्ये जातात. आणि याप्रमाणे भूत-प्रेतांची जे काही पूजा करतात, तर ते भूत लोकांमध्ये जातात. आणि याप्रमाणे ज्या देवतेची आणि ज्यांची आपण पूजा करू त्यांना तिथे जाता येतं त्याच्यामध्ये आणि ते त्या ग्रहांमध्ये जातात. पण एवढंच आहे, की जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामधून मात्र बाहेर ते येत नाहीत. त्यांना म्हणजे कारण इथे आपण मगाशी बघितलं तसं, की तुमचं एकदा का पुण्य तिथलं संपलं, की तुम्ही परत पृथ्वीवरती येता आणि तुमचं ते फेरे हे चालूच राहतात. तर फक्त कृष्णाबरोबर कृष्णाची जी उपासना करतात, ते कृष्णाबरोबर राहतात. पुढचा श्लोक बघूया. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तद अहं भक्ति उपहृतम् अश्नामी प्रयतात्मनः. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले, तर ते मी स्वीकारेन. तर आता खरंच कृष्ण इतका मोठा आहे, की कृष्ण म्हणजे ब्रह्मांडाचा नायक आहे. पण तरीसुद्धा कृष्ण आपल्याकडे काय मागतोय? तर पत्र, पुष्प, फलम, तोयम म्हणजे तू पान मला साध्या झाडाचं दे, फूल दे, फळ दे किंवा नुसतं पाणी दे. म्हणजे जर तू गरीब असेल आणि तुला जर असं वाटत असेल, की कृष्णा मला तुझ्यासाठी हे करायचं, पण मला ते करता येत नाही कारण माझी ती परिस्थिती आहे ना, तर तू मला पाणी पण दिलंस तरी चालेल. तर कृष्ण हा म्हणजे इतका इतका भक्तांच्या प्रेमासाठी म्हणजे तो आनंदी असतो आणि त्याला ते भक्तांचं प्रेम इतकं पाहिजे असेल, की तुम्ही साध्या गोष्टी जरी तुम्ही मला दिलं तरी पण म्हणजे सोपी आहे. तर कृष्णाची भक्ती खरीच सोपी आहे, की तुम्ही त्यांना पाणी पण दिलं तरी चालतं आणि म्हणूनच कृष्णाला ना भावग्राही जनार्दन असं म्हणतात. एक याच्यावरती एक खूप छोटीशी गोष्ट आहे. दुर्योधन जेव्हा एका पूर्वी म्हणजे जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध होतं ना, तर त्याच्या आधी दुर्योधन कृष्णाला भेटायचं असतं त्याला. तर कृष्णाला तो घरी जेवायला बोलवतो. तर पण आता कृष्ण काय आहे, कृष्ण फक्त कोणीही बोलवलं आणि तिथे गेला असं होत नाही. तर कृष्ण हा फक्त त्याच्या भक्तांकडे जातो. तर हस्तिनापूरला राजवाड्यामध्ये कृष्ण जातो. पण तो शेजारी विदुराचं जे घर असतं तिथे जातो आणि विदुराकडे गेल्यानंतर विदुर घरामध्ये नसतो. त्याची पत्नी असते आणि ती पण खूप खूप मोठी कृष्ण भक्त असते. आणि कृष्ण तिच्या दारात बघून तिची खूप गडबड उडते, की कृष्ण माझ्याकडे कसा आलाय आणि आता म्हणजे मी काय करू? अ, काय खायला देऊ? कुठे बसू? म्हणजे तिला असं काही सुचत नाही. आणि मग ती कृष्णाला बसवते आणि नुसतीच त्याकडे बघत बसते. तिला काही सुचत नाही बघून. ती अशी भांबावली जाते. आणि मग ती तिथे केळी असतात ठेवलेले, तर ती कृष्णाला फळ द्यावं म्हणून ती केळी देते. आणि ती इतकी गडबडलेली असते आणि कृष्णाकडे बघताना तिला काही सुचत नाही आणि ती ते केळी जी असते ती सोलते आणि केळी फेकून देते आणि साल कृष्णाला देते आणि कृष्ण पण ते साल ग्रहण करतात म्हणजे खातात ते. तर कृष्ण खरंच म्हणजे असा भाव जो आहे ना, तो कृष्ण म्हणजे भावाचा भुकेलेला आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामधला जो भाव आहे, प्रेम आहे, ते कृष्णाला पाहिजे असतं. तर कृष्णाला म्हणजे अ, म्हणूनच आपण काय करतो तर आपल्याला जेव्हा आपण नैवेद्य दाखवते ना, तेव्हा आपण कृष्णाला नेहमी म्हणावं, की "हे सगळं मला तूच दिलेलं आहे आणि त्याच्यातूनच मी हे तुला परत अर्पण करतोय आणि याच्यातलं थोडंफार गोष्ट मी सेवन करतोय आणि जे अन्न मी तुझ्या प्रसाद, कृष्ण प्रसाद म्हणून घेईन, तर मला माहिती आहे, की म्हणजे त्याच्यामधून मला जी एनर्जी मिळेल, जी शक्ती येईल, तर ती शक्ती मी तुझ्या सेवेसाठी, तुझ्या भक्तीसाठी मी वापरेन. हे मात्र मला तू म्हणजे आशीर्वाद दे मला असा." तर आपण कृष्ण प्रसाद हा नेहमी दाखवावा कृष्णाला. पुढे बघूया. "यत् करोषि यत् अश्नासि यत् जुहोषि ददासि यत् पश्यन्ति कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्."
हे कुंतीपुत्र, तू जे काही करतो, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि काही दान करतोस, तसेच तू काही तपस्या करतोस, ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. तर इथे आता एक खूप छान सांगितलं, की हे एक ना हा श्लोक एक आई आणि मुलाच्या रिलेशन सारखा दिलाय, की आई मुलाला प्रत्येक वेळेला विचारत असते. ती कारण तिला काळजी असते, की "तू काय खातोयस? तू काय करतोयस? तू कुठे जातोयस? तू जे काय करतोस ते मला सांग." अ, म्हणजे तिची फक्त काळजीपोटी करते. तर कृष्णही आपल्याला हेच म्हणतो, की "अर्जुना तू जे काही करतोयस ना, जे काही खातोयस, जे काही करतोयस, दान करतोयस, काहीही कर, पण ते तू आधी मला सांग. आधी ते मला दे आणि म्हणून मग मी त्याला शुद्ध करेन. त्याच्यामधलं पाप मी काढून घेईन आणि मग मी तुला देईन, जेणेकरून त्या पापाचा प्रभाव तुझ्यावर होणार नाही." आणि हे फक्त कृष्ण हे काळजीपोटी बोलतोय. तर त्याच्यामध्ये अ, अविश्वास नाहीये ह्याच्यामध्ये, पण हे एक कृष्णाचं आईसारखं रिलेशन आहे. म्हणून कृष्ण ते सांगतोय. म्हणून आपण म्हणतो ना, की आपण जे काही खातो ना, ते आधी कृष्णाला कृष्ण प्रसाद म्हणून आपण द्यावं आणि तो कृष्ण प्रसाद म्हणून आपण जेव्हा कृष्णाला देतो, तर त्यावेळेला कृष्ण त्याच्यामधलं पाप काढून घेतो आणि आपल्याला ते शुद्ध अन्न मिळतं. जेणेकरून आपल्याला एनर्जी मिळते चांगली. आपले जे बुद्धी असते, ती बुद्धी तल्लख होते आणि बाकी जे असतं, जे अन्न कृष्णाला दाखवत नाहीत ना, ते ॲक्चुअली आपण पापच खाल्ल्यासारखं आहे थोडक्यात. पुढे बघूया. सम अहं सर्वभूतेषु न मद्वेषः अस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाय चाह्यहं चाप्यहं. मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु कोणी भक्तिभावाने माझी सेवा केली, तर तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. तर इथे आता कृष्ण सांगतात सगळ्यांना, की मी कुणाचा द्वेष नाही करत. माझ्यासाठी सगळेजण मी न्यूट्रलच असतो आणि पण जे माझे भक्त आहेत ना, त्यांना मी नक्कीच म्हणजे प्रेमाचे त्यांच्याबरोबर आदान-प्रदान करतो आणि मी पण त्यांचा मित्र होतो. पण आता कृष्णावर जर कोणी प्रेम केले नाही, कृष्णाचा अपमान केला, की म्हणजे कृष्णाचं दिव्य रूप नाहीच आहे, कृष्ण हा फक्त एनर्जी आहे, कृष्ण लाईट आहे. तर कृष्ण त्याला जवळ म्हणजे करेल का, आदान-प्रदान करेल का त्याच्याबरोबर प्रेमाचं? असं नाही होणार. तर आपण जसा शरण जाऊ ना कृष्णाला, तर कृष्णाचा हा तसाच भाव असतो. अपि चेत् सुदुराचारः भजते माम् अन्यभाक् साधु एव सः मन्तव्यः समग्वासितो हि सः. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केली, तरी तो भक्तिसेवेत गुंतला असेल, तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. तर आता इथे ना हे एक चित्र दिलेलं आहे. त्यांना इथे उच्च ब्राह्मण वर्गामध्ये हे दोघं जण ब्राह्मण असतात, जगाई आणि मदाई म्हणून. तर ही 2 मुलं जी असतात, तर त्यांना ना म्हणजे वाईट संगतीमध्ये म्हणजे जरी ते उच्च वर्णातले असेल, तरी वाईट संगतीमुळे त्यांना जुगार, दारू किंवा खून, मारामारी किंवा स्त्रियांच्या मागे जाणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या ना, ते त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यासाठी मग ते कृष्ण भक्ती करत नसतात आणि मग आता नित्यानंद प्रभू जे असतात, ते त्यांना एकदा सांगतात, की "तुम्ही कृष्ण भक्ती करा. हे सगळे जे काही वाईट वागतात, ते तुम्ही सोडून द्या." तर त्या जगाईमध्येही त्यांच्यापैकी एकाच्या हातामध्ये दारूची बाटली असते आणि त्यांना इतका राग येतो कृष्ण भक्ती करायला सांगितली म्हणून, तर ते त्या नित्यानंदांच्या डोक्यामध्ये ती बाटली मारतात आणि त्यांना इथे रक्त येतं कपाळावरती. तर तिथे जमलेल्या लोकांपैकी काही लोक चैतन्य महाप्रभूंना जाऊन लगेच सांगतात, की असं-असं झालंय आणि ते तिथे येतात. त्यांना खूप राग येतो, की माझ्या भक्तांबरोबर हे असं वागलेलं आहे म्हणून आणि ते रागाने म्हणजे हात वर करतात आणि काही करणार पण तोपर्यंतच म्हणजे ते दोघं जगाई मग नित्यानंद प्रभू असतात. ते म्हणतात, "नाही, चैतन्य महाप्रभू तुमचा म्हणजे हा जो जन्म आहे, तो करुणा अवतार आहे तुमचा. तर तुम्ही तुमच्या समोर कोणी जरी आलं, तर तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे. तर तुम्ही असं रागवू नका." आणि मग चैतन्य महाप्रभू त्यांना क्षमा करतात आणि मग ते दोघं पण म्हणजे त्यांना शरण येतात. त्यांना कळतं, की हे भयंकर चिडलेले आहेत आणि आपलं आता काही खरं नाही. मग जगाईमध्ये त्यांना शरण येतात आणि मग तेही त्यांना क्षमा करतात आणि त्यांना कृष्णाचा जप करायला सांगतात, महामंत्र म्हणायला सांगतात आणि मग त्या दिवसापासून ह्या दोघांनी महामंत्राचा जप करायला सुरुवात करतात आणि ते कृष्णाचे खूप चांगले भक्त होतात त्याच्यापुढे आणि ते लगेच म्हणजे ते
कन्व्हर्टच होतात. म्हणजे त्यांना इतकं त्यांची भक्ती होते कृष्णावरती, की ते अगदी संत होतात. म्हणजे आपणही अशा लोकांना जेव्हा ते पूर्णपणे कन्व्हर्ट होतात वाईट कृत्यातून आणि कृष्णाची भक्ती करतात, तर आपणही त्यांना संत म्हणतो. पण एक असं लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण त्यांना कधी ना अशा लोकांना जे असे कन्व्हर्ट झाले असतात, त्यांना आपण त्यांचा भूतकाळ कधी काढू नये. म्हणजे त्यांनी एकदा भक्ती जर एकदा एक्सेप्ट केली, तर आपणही त्यांना संत म्हणून म्हणावं. 9.30 अपि चेत् सदुचारः भजते माम् अनन्यभाक् साधु एव समन्तव्य समव्यवसितो हि सः. जरी एखाद्याने अच्छा आपण हा 9.30 केलेला आहे आता. पुढचा घेऊया. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंतीपुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. निर्भयी हो आणि ही घोषणा कर. तर आता कृष्ण इथे काय म्हणतोय, की आता हे आपण बघितलं, की जगाई-मगाईंसारखे हे जे लोक असतात ते बदलतात आणि कृष्णाचे भक्त होतात आणि त्या भक्तांना तो भक्त त्वरित नीतिमान पण बनतो आणि ते खरोखरच म्हणजे खूप चांगले संत बनतात. तर कृष्ण हा अर्जुनाला सांगतो, की "हे कुंतीपुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही आणि तू निर्भय हो आणि घोषणा कर." की कृष्ण अर्जुनाला घोषणा करायला इथे सांगतो. तर आता कृष्ण ही घोषणा स्वतः का नाही करत, की मी माझ्या भक्तांचा नाश कधीही होऊ देणार नाही. तर कृष्णाला असं कदाचित असं वाटतं, की अगदी 100% 1% कदाचित असं होऊ शकतं, की कदाचित माझ्याकडून ते राहील. पण कृष्णाचं स्वतःच्या भक्तावर इतकं प्रेम असतं, की कृष्ण म्हणतो, की जर माझ्या भक्तानी जर एखादी गोष्ट माझ्यासाठी जर सांगितलेली असेल, तर मी त्याचा शब्द कधीही चुकू देणार नाही. आणि त्याच्यामुळे कृष्ण सांगतो, की "अर्जुना तू निर्भयी हो आणि ही घोषणा कर." पुढे बघूया 9.32. माहि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेयान्ति परां गतिम्. तर आता इथे असं सांगितलेलं आहे, की कृष्ण सांगतात, की माझ्याकडे कोणीही येऊ शकतो. म्हणजे कृष्णाची भक्ती कोणीही करू शकतं, की फक्त उच्चवर्णीयच कृष्णाकडे जाऊ शकतात असं नाहीये. तर कृष्णाकडे स्त्रिया जाऊ शकतात, वैश्य, व्यापारी जाऊ शकतात, शूद्र लोक जाऊ शकतात त्यांच्याकडे. तर कोणामध्येही कृष्ण हा फरक करत नाही. कारण भक्तीमध्ये भेदभाव हा कधीच नसतो. तर कृष्णाकडे कोणीही जाऊ शकतं. आता इथे हा शेवटचा श्लोक आहे या अध्यायामधला. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीम्ना नमस्कुरु माम एव एष्यसि युक्त्वा एवम् आत्मना मत्परायणः. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. तर आता इथे कृष्ण हा श्लोक जो आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे 9.34 मध्ये पण कृष्णाने हा 9व्या अध्यायात पण सांगितलाय आणि परत 18व्या अध्यायामध्ये पण 18.65 म्हणून हा श्लोक आहे. तर जेव्हा कृष्ण असे 2 वेळा ही गोष्ट सांगतात ना, तर तेव्हा ही गोष्ट खूप महत्वाची असते. कृष्ण सांगतात, की "तू सदैव माझं कीर्तन कर, चिंतन कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पूजन कर. या 4 गोष्टी जर तू मनापासून केल्यास, तर तुला माझी नक्की प्राप्त होईल." आणि हेच भगवद्गीतेचं सार आहे. आणि यालाच आता आपण कृष्ण भावना भावित पण म्हणतो. तर कृष्णाने इथे सांगितलंय, की सतत कीर्तन जेव्हा आपण करतो, कृष्णाची भक्ती आपण सतत करतो आणि त्याला निश्चय पण पाहिजे, की आपण जर आता ठरवलंय, की मी हा जप 16 माळांचा जप करणार आहे, तर तुम्ही हा जप केलाच पाहिजे. तुम्ही स्वतःशी निश्चयी राहा किंवा तुम्ही जर ठरवलंय, की मी हे करणार आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. कृष्णाला नमस्कार केला पाहिजे, कृष्णाचे पूजन केले पाहिजे आणि सतत हे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कृष्ण आहे. आता पुढच्या अध्यायांमध्ये ते येईल, की प्रत्येक गोष्टीमध्ये सूर्यामध्ये मी आहे, चंद्रामध्ये मी आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. तर आपण जेव्हा कितीही जरी आपण व्यस्त असू कामामध्ये, तरी सुद्धा आपण त्या गोष्टी बघून
आपण कृष्णाची आठवण येऊ शकते आपल्याला, की हो याच्यामध्ये पण कृष्ण आहे, याच्यामध्ये पण कृष्ण आहे आणि आपण नमस्कार करू. तर आपण कृष्णाला विसरलं नाही पाहिजे. दिवसभरामध्ये आपण फक्त कधी 1 तासभर काही केलं, कृष्णाची भक्ती केली आणि झालं असं होत नाही. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्णाची भक्ती केली पाहिजे. तर आता हा अध्याय हा इथे झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय बघितलं सारांश याच्यामध्ये तर कृष्णाने तसं ऐश्वर्य ज्ञान हे सांगितलेलं आहे. राजविद्या, राजगुह्यम आपण बघितलं याच्यामध्ये की तो या सृष्टीचा कसा आधार आहे, कसं ओरिजिन आहे हे आपण बघितलं याच्यामध्ये. नंतर कृष्णाकडे जाण्याचे मार्ग सांगितलेत, की म्हणजे तुम्ही कृष्णाकडे आपण कसं जाऊ शकतो. तर श्रवणापासून आपण भक्ती सुरू करायची आहे. श्रवण करतच आपण भक्ती वाढवतो. नंतर अनन्य भक्तीची गोडी. तर म्हणजे आता अनन्य भक्तीमध्ये म्हणजे आता कृष्णाकडे आपण भक्तीद्वारे जाऊ शकतो. अनन्य भक्ती, अनन्य म्हणजे नो अदर म्हणजे तुम्ही इतर सगळ्या देवतांकडून कृष्णाकडे जाण्याची ॲक्चुअली तशी गरज नाही. तुम्ही कृष्णाकडे डायरेक्ट गेला तरी तुम्हाला चालू शकते आणि फक्त माझी भक्ती करा आणि तर तुम्हाला माझी प्राप्ती होईल. तर असा हा अध्याय इथे संपलेला आहे. तर कुणाचे काही प्रश्न आहेत का याच्यावरती? काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ठीक आहे. मग मी शेवटचा श्लोक म्हणते आणि आपण इथे थांबूया. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण, हरे कृष्ण.